नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ येते. कारण असं की आम्ही घरीच नव्हतो, आम्ही बाहेर गेलो होतो जरा कामानिमित्त, त्याच्यामुळे ब्लॉग नाही काढता आला. पण आता नक्की ट्राय करू रेग्युलर ब्लॉग येण्याचे. आणि तुम्ही कसे आहात मित्रांनो? खूप दिवसांनी आपण भेटतोय. खूप दिवस म्हणजे जास्त 2 दिवस झालेत. बाहेर गेलो होतो, जरा पर्सनल काम होतं त्याच्यामुळे. तर आजचा मेन्यू आहे अंडा ब्रेड. अंडा काय आमलेट, काय माहिती आता बनवून तेव्हा बघू. ब्रेड आमलेट फ्राय. नवीन काहीतरी ट्राय करतो, ब्रेड आमलेट फ्राय. आणि त्याच्यासाठी एक कांदे कापायला सुरुवात. मी कापतो, बारीक कांदे कापायचे आहेत ना, ते एकदम बारीक फाईन कापतो. कारण हे बारीक कांदे कापायला गेले ना की पूर्ण बोटच कापून टाकते, त्याच्यामुळे मी कापतो. रिस्क नको. काय बोलताय? एवढी काळजी? काय समजली मॅडम? एवढी काळजी? पावडर किती लावलेस? हा, कुठं जायचंय? कुठं जायचंय? तुम्ही काय उठलात नुसतं? उठलं म्हणजे उठू पण नको. चालेल मित्रांनो. काय बोलले? कामं केली. तू बोललीस उठलात ना, मग आता मी काय करणार? मी उठणारच नाही. अरे टोमॅटो नाही, कांदा आणि थोडं तिखट पाहिजे असतं. तिखट करून खाणार पण नाही तुम्ही. मिरची. हे कितीचे आणलं? एवढं पण फसवलं तुम्हाला. 10 रुपयाची एवढं घे, 5 रुपयाचं भेटतं एवढं. अरे महाग झाले सर्व. जराशी सुरळी पाजू नका सुरीला असं धार करू, ते मग हात कापतो. तुम्ही काय 2 दिवस कापताय ना, मीच कापते रोज. अरे पण मला कापायला धार लागते ना. हे बघा, ही छोटी सुरी घे, त्याला धार आहे. छोट्या सुरी मी माझ्यासाठी ही सुरी आणली. हे बघ, ह्याला पहिलं भिजवायला लागतं आणि आपण आता धार काढूया मस्त. धार केल्याशिवाय काही कापत नाही. बस झाले. फटाफट कापा कांदा. कांदा आपल्याला एकदम बारीक कापायचा आहे ना. सावकाश कापा. भाई 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. कांद्या कापायचं. त्याच गावी गेला तुम्ही, तुम्हाला मम्मी सांगितलं. कांदा कापा, टमाटर कापा. एकदम बारीक कापतोय, एकदम बारीक, पातळ पातळ. तुम्हाला जाड कांदा आवडत नाही ना? दादा खाली आलेला कांदा रोवर. हे बघ कसले बारीक आहे, एकदम बारीक बारीक. मस्त आहे की. भूक लागली, पट्टापट कापूया. तू पण पुढची तयारी कर, अंडी वगैरे फोडायला घे. इथेच ठेवा. मॅडमने इथं अंडी फोडायला घेतले. एवढ्याच अंडा 6 रुपये. 6 रुपये नाही, 7.5 रुपये अंडी झाली आहेत. अंडी फोडून झाली. आता याच्यात काय काय? कांदा, कोथिंबीर, मिरची. कांदा जास्त होईल का? थोडासा ठेवूया मग. नाही, बरोबर आहे. पक्का? चला बघूया. मॅडम टाकतायत कोथिंबीर आणि मिरची. हळद टाकू जरा. हळद आणि मीठ. डब्बा भरायचा सगळे मसाला. मसाले संपले.
एक पण भेटत नाही तुमचे पडत असते. गावठी हळद ना ती पूर्ण हे होते. मीठ चवीपुरते मीठ बस झाला. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त मिक्स 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 मिक्स. हे अंडे फुटतच नाही. तर 2 दिवस आपण मस्तपैकी गॅप टाकलेला. सगळेजण आता रागावले असतील आपल्यावर. काय उजेडाचं काहीतरी करायला लागणार आहे. खरं काळोख येतो ना. ट्यूब आणलेली आहे ती कधी लावायची. ट्यूब आणून ठेवलेली आहेत घरात पण लावायचं वेळ नाही भेटत. मिक्स करून झालं ऑलमोस्ट. तवा ठेव मस्त. छान छोटं झालं. हे सामान बघा. भांडी असं छान छोटं. आणि एवढीच भांडी अजून वरती बांधून ठेवलेली आहेत. वा. गॅस चालू केलायस का? स्पेशल बनवते आज आपल्यासाठी ब्रेड आमलेट फ्राय. नवीनच ऐकलं तुम्ही पण. काय जर समजली युट्यूबला बघून सकाळी बघत होती काय काय नवीन. किती खाणार? तेल टाक. गरम तर होऊ द्या. शेवटला आमलेट टाक. आमलेट नाही ह्याच्याबरोबरच करायचं. ह्याच्या बरोबर म्हणजे ब्रेड सोबतच खायचं. जास्त पण ब्रेड चांगले नसतात मित्रांनो. ब्रेड खायचे पण थोडे, जास्त पण नाही. एक नाहीतर दिवस खायला काय. एक दिवस हे जमा नाही होत. जमेल त्यानं. आता काय ब्रेडच आहे ना ते. हे स्टीलचं वापरून आहे ना. नॉनस्टिक ह्याच्यावर पण निघून जात आहे गरम झालंय तेव्हा. इकडे बघू शकता. इकडे कबूतर बसले. ते पण येतात कधी कधी आपल्या बघा. त्यांचं ते घर आहे. इकडे आपल्या घरात पण घुसतात. इकडे वरती जातात. टाकीवर वगैरे बसतात. खिडकी ओपन दिसली की घुसतात. पण एवढी शांत गावातले ते बोलवतात कसं. आ आ आ असं करायचं. आ. हे त्याच्यामध्ये हे करायचं बोलवायचं. इकडे बनवायला सुरुवात झाली. जास्त हे लगेच गरम होईल ते. मग तवा हे कमी करायला लागलं वाटतं गॅस. कमी तर करायचं. हो. वास पण खतरनाक आलाय. खाल ना. 4 राहतील. ट्राय करायचं. थोडंसं वरून टाकते. वा मित्रांनो, वास खरंच मस्त येतोय. करपला वाटतं. वा 2-2 याने 2-2 स्पॅच्युला. काय वा वा. दिसायला तर छानच दिसते. हे तेल कसं एका साईडला जातं ना सगळं. मग ते असं पसरं व्हायचं. कळलं. वा वास तर मस्तच येतोय. एक नंबर बनवतात मॅडम.
तर खाऊन बघूया टेस्ट कशी येते. रोजच काहीतरी बनवत बघूया युट्यूबला बघू. कबूतर आ आ आ कबूतर बघतोय आ तू तुम्हाला कॅमेरा पुढे केला. कमिंग ब्रो कमिंग इधर कमिंग. का इंग्लिशची वाट लावून टाकतोय आपण. त्याला काय झालंय पण ते बसून काय तिकडे पण आहे काय? आ ते झोपलंय ते. झोपलंय की काय लागलंय त्याला. त्या बघून ये जरा. आता एवढं 3 मजले चढू कसं. हे बघा मित्रांनो ते तिथे बसूनच आहे. झोपलंय वाटतं ते. ते उठलं. कुठं नाही नाही काहीतरी लागले वाटतं त्याला. पायाला लागलं. ए पोरा काय लागलं तुला. काढत नाही हे झालं. अंडा ब्रेड. काय झालं असेल त्याला. हळत पण आहे ते. मला वाटतं पायात काहीतरी अडकलंय त्याच्या. पायात काहीतरी अडकलंय त्याच्यामुळे ते. हा बरोबर पायात काहीतरी अडकलंय ते बघ. हा आणि हे लागलंय ते पायाला. किती असं तर काय केलं असतं ते कसं जाणार. कबुतराच्या पायात काहीतरी अडकलंय. तिकडून जाण्यासारखं पण काय नाही. एवढं 3 मध्ये चढायचं कसं. पायात अडकलंय. ते कांदा आहे ना जरा हे झालं. काय झालं म्हणजे ते आमलेट संपलं कांदा राहिला. कांदे टाकलेच ना. टाकले ना त्याच्यावरती. जास्त झालं. मग तुला बोललो होतो मी कांदा जास्त होईल. वरून टाक कांदा. एक ब्रेडला जास्त कांदे. नमन बघायला मित्रांनो. नमन बघितलं की नाही तुम्ही. यूट्यूबला आपलं टाकलेलं आहे नमन बघा नक्की बघा. आणि आपण नवीन काहीतरी लवकरच आणणार आहोत. त्याच्यासाठी थोडं पेशन्स असू दे आणि सस्पेन्स ठेवतो. एकदाच सांगत नाही सर्व. नवीन काहीतरी नक्कीच येणार आहे आपल्या चॅनलवर. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवा. हात बस. अरे मदत करतो ना मी उघडायला. हे घे हा बस झालं तर बस. एवढी मदत केली बा दमलो मी आता. अजून काय अहो झालं की नाही पोटात कावलं ओरडायला लागलं. अजून काय सॉस. टोमॅटो सॉस. टोमॅटो पोटात खड्डे बाई. लवकर बनवू. काय घेऊन तर त्याच्या मागच राहिलंय. बनव की. बरं त्या गॅसवर बसू आता. ते बिचारे ते अडकलंय ते एकदा शांतच बसलंय. ट्राय करू काय बोलवण्याचा. आ आ आ आ त्याला ना दाणे घालायचे इथे. इथे घालून ठेवतो आणि इथं आलं तर पकडतो त्याला. काय बरोबर ना ते मित्रांनो. कसं येणार पाहायला लागलं. दुसरं येऊन जाऊन खातो. अरे पण त्याला काढणार तरी कसं तिथून. थांबा रे जरा कोणत्या पलटे करतो. हा पलटी करायची टेक्निक भारी आहे. वा. बरं झालंय. चला आता खायला घेऊ. खूप दिवसांनी काहीतरी नवीन. तुम्ही पण बघा मित्रांनो कसं झालंय मस्त. चला खातानाच भेटू आता. ते कबुतराची दया येते यार. काय करू. 3 मजले चढायची पण मला हिंमत नाही होत आहे. अरे दोघांच्या पायात अडकलंय. धागा अडकले वाटतं.
ते बघा तो गात याच्या सोशल काढते. दोघांच्या पायात अडकलं या आरशी. आपण जो इथे बसलाय त्याच्या पण पायात अडकले. तुम्ही या रे इकडे. इकडे आलात तर मी काढून तुमच्या. कुठे गेला? तर गेले. अरे ते असे मरतील असे. चालेल, इकडे आले तर आपण नक्की काढू. उडून इकडं तिकडं जात आहे साला. नाही इकडे यायला काय होतंय. चल खायला घे पटापट. टाका. 2 कामं लावण्यात असते. ह्याच्यात पाणी सोड. या टाकी खाली होईल सगळं. अरे 500 लिटरची टाकी 2 थेंब पण खाली होणार आहे. कपडे हुशार धुवायचे त्याचे. हुशार पडली. चल खायला घे पटकन. खायला घे. सॉस आहे. मॅडमनी सॉस आणायला सांगितलं आहे. आपण सॉस घेऊन जाऊ फ्रीजमधून. आणि हे इकडे आपलं रेडी सॉस आलेला आहे. आपली काढा सॉस काढा. लाईट लाव जरा. ह्याला बटन हात पोचत नाही. ए कुठलं बटन दाबते. सॉस पण ते ॲक्सिडेंट मध्ये ते पाचवट ते सॉस बघितले. अरे सॉस पण कडक झाला. अरे हुशार पोरगी. आता तो बाहेर कसं निघेल. गरम करायला लागेल. सॉस नाही कडक झालं. त्याची ती काचेची बॉटल आहे ना. ते कडक कसं लागत नाही. आधी थोडंसं घ्या ना. डबल घ्या. हुशार. आता खाऊन बघू कसं झालंय. कसं आहे बघा. या खायला या. मस्त दिसतंय. एक नंबर झाले मित्रांनो. तू खाऊन बघ. मस्त आहे ना. एक नंबर मित्रांनो. हे झटपट बनवून खायला एक नंबर आहे. पोट भरू शकतं आणि मस्त आहे. छान स्वाद तर एक नंबर. किती वेळ लागला. 10 मिनिटात झालं असेल. 10 मिनिटात. व्हिडिओ पण चालू आहे तुमच्या पुढे. 10 मिनिटात रेडी. पटकन बनवून खायला मस्त वेगळी. पोट भरतंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी. आम्ही हे संपवतो. चला नंतर भेटू. बाय बाय. आता आले आपण मार्केटला. आणि मॅडमने नको तर वजन सामान आणलं एवढं. 5 किलो कांदे. वा घरात ठेवायचं की नाही. चल चल इथून क्रॉस कर. ये इथं. चलो कुठं जायचं आता. पैसे काढायला. मी ATM नाही आणलंय. ऑनलाईन करा तुम्ही. तुम्हाला बोलले होते आणा म्हणून. गाड्यांचा आवाज भरपूर आहे. ब्लॉग काढायचं कसा. याच्या गावात पब्लिक बघ काय आहे. याच्यात मी नाही बाबा फिरणार. गणपतीच्या मूर्त्या बाहेर आहेत ना. अरे हात पकडणार. आपल्याला भाजी घ्यायची होती. आपण इकडे कुठं फिरतोय. होय. हे बघ काय ते. जायचं कुठून. काय हे बघ गर्दी बघ काय. गर्दी बघ काय. सिंगल सिंगल जायला लागणार आहे.
त्याला छोटे पोरं आहे ते दिसत पण नाहीत खाली. अरे इकडं भाज्या कुठं दिसत नाहीत. वा काय भाजी आहे, कलरफुल भाजी आहे. ही भाजी घेतेस? भाजी घ्यायची सोडून काय होय. कवर नको आधी, फ्रीज गरम लय होतं आधी. फ्रीजवर कवर टाकून अजून गरम होईल. हे भांडी या भांडी कुठं घुसते. काय घ्यायचं तिकडे बघूया त्या साईडने. शिलाई मशीनचं तिकडं तिकडं आहे रेळं वगैरे. हे बघ इकडं आहे. चल जरा नाही तिकडे पूर्ण असतं नाही फिरायला. तिकडे आहे वाटतं एक पूर्ण गाडी घेऊन जाते. हे खराब आहे ना. कसं टाक घेऊया मी. हां हे नाही बॉबिन खराब झालं. 300 वाले का 300 में सेल नया लो इधर. एक झाला 3. अभी ठीक करके देता हूँ. 3 घे मग. हे 3 हे तो नको चलो 350 वाले का 300 में कुर्ती सेट बोलो कोट सेट बोलो. ना बॉबिन. हां हे घेऊ ना. बॉबिन दुसरं असतं. बोलो कुर्ती सेट बोलो कोट सेट बोलो कुर्ती सेट में बोलो कोट सेट में बोलो इधर. लो 350 वाले का 300. अजून काय घेते ते कटिंगसाठी घे. हे. लो 350 वाले का 300 कुर्ती सेट बोलो कोट सेट बोलो इधर. आणि ते ह्याच्यातले 16 नंबरचे आहेत ते बघ. कोट सेट बोलो. लो 350 वाले का 300 300 300 300 300 में चले. ये 30 का 50 का तो हे समजायचं कसं. लो नया बोलो इधर. मला काही सुधरतच नाही. तुला काय माहिती. पप्पा असते तर सर्वच घेऊन गेले असते. हे कसं आहे. नाही हेडफोन घातलाय. ते बघ ते धागा काढायचं. होय ते निडल मधून धागा काढायचं बघ. ते रेड वाला. हा रेड वाला ते. कुर्ती सेट बोलो तिकडे जायला बोलो इधर. ते घेऊ आपण. कॉटन पाहिजे ना कॉटन. कुर्ती सेट बोलो कोट सेट बोलो 350 वाले का 300. एकच घेऊया नंतर. अरे घेऊन ठेव मग. धागा कुठले लागणार आहे होय. धागा इधर 300 में. धागा बघा कुठल्या घ्यायचे मधलं. कुर्ती सेट बोलो कोट सेट बोलो इधर. ते रे व्हाईट आहे. बड़ा वाला 10 का 2 आएगा. कुर्ती सेट बोलो कोट सेट बोलो इधर. कोणते घेते 300 ते के साथ देत सब नाही. सेल है. बोल ना जरा. आवाज काढ. आवाज एवढा छोटा का. 300 वाले का 300. येऊ दे जोर. आवाज काढ. सेल है. स्वतःच उचलून घेतलं. हे कसं हे सुई ओवायचं आहे. हा. ते कशाला. नको. 350 वाले. डोळे एकदम शार्प आहेत मॅडमचे. एक डोळे कान फिरलं. एवढं मोठं. 10 का हे चांगलं आहे. ते मोठे आहेत कोण. 5 का 10 का 3. एकदम कान बाहेर काढशील. 10 का 2 आहे. कुर्ती सेट बोलो कोट सेट में बोलो इधर. हे बक्कल आहेत वाटतं. हे कटरमध्ये पप्पा यूज करतात ते धागा कापायला. साइज बराबर आएगा. चला आपल्याला अजून घरी पण हे जायचं. कसं आहे.
को कुर्ती सेट में बोलो, कोट सेट में बोलो इधर। बस चलो 350 वाले का 300 कर दिया। एकच घेतेस घेऊन घेऊन. दुसरं काय घ्यायचं आता? हे माहिती नाही ना कोणतं ते आपल्याला. हे घे. हे घ्या. ये ले लो भैया. 2 मीटर है 4 अंगूर का माल। एक का डबल एक का दो में होएगा। भैया चलो कलर ये कर लो, डार्लिंग पर्पल कलर। हे ले लो. चलो 350 वाले का 300। शिलाईचं सामान काय एकच. अरे काहीच नाही तिथे आता काय घ्यायचं. मग आलेलं कशाला भाजी घ्यायला? भाजी कुठं आहे? भाजी नाही घ्यायला, ड्रेस घ्यायला. फिरूया ना असंच बघू. अरे एवढ्या गर्दीतून खतरनाक गर्दी आहे. आपल्याला रात्री यायला पाहिजे होतं. लोक गार्डनमध्ये फिरायला जातात, आम्ही मार्केटला फिरायला आलो. होय तिथे काय भेटणार? हे घेता? काय? हां माझे इकडेच फिरणार तू. हो मॅडम, टोमॅटो बघून बघून काढा. काय किती घेऊ? किती? 10 घे. 10 किलो. तुला माहिती, जेवण तू बनवतेस, मला काय विचारते? महाग होती ना आता, ती पण बोलले तर महाग होणार. मग 2 किलो घेऊन ठेव. कच्च्याची घेते जरा ना. जास्त पण कच्चे घेऊ नको. हा हायब्रिडवाला टोमॅटो आहे. आंबट आंबट करा. बरं हळूहळू भरते. किती हातात वजन झालं वाटतं कांद्यांचं. घरातून कांदे घेऊन आले ताईच्या आणि इकडे घेऊन आली फिरवायला. वजन आलं आता माझ्याकडे. हा बघा कुसलीला टाकला आहे. या असेही तर चांगले दिसतात, घरी गेल्यावर वेगळाच कलर दिसतो. काय हालून जरा उसळ. टोमॅटोवाले टमाटर गाडीत पोरं बघ किती घुसवलेली आहेत नुसती. 20ला 1, 50ला 3. काय घे. एक घेऊया ना 20 रुपये. हां काय आहे ते? काय पण म्हणा, बायको मस्त भेटले. 12 की 15 किलो वजन आहे आता. होय बघा तुम्ही आता माल मी घेते. नाही सीताफळ. कुठं फिरते कुठं? चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग पण आपला एंड करायची वेळ आली आणि आम्ही आता बसलोय जेवायला. काय काय तर अंड्यांचं सार आणि भात, बस. जास्त काय नाही बनवलं, एवढंच. मी नाही म्हणजे हिनं बनवलं आहे. तर बोला काहीतरी. काय बोल? काय बोल, जास्त बोलायची सवय नाही, फक्त कॅमेरा बंद झाले की शिव्या घालायच्या फक्त माहिती. चला तर भेटू पुन्हा लवकरच. आणि नक्की लाईक्स आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक केलं की आम्हाला कसं जरा प्रोत्साहित होतो आम्ही. आणि आपलं नवीन नक्की बघा, जे पोस्ट केलं आपल्या यूट्यूब चॅनलवर हौशी कलाकार नमन मंडळ. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि आवर्जून बघा पूर्ण फॅमिलीसोबत. खूप छान नमन आहे. आम्ही तर किती वेळा बघितलं, 2-3 वेळा तरी बघितलेलं असेल ना. म्हणजे प्रेझेंटमध्ये आम्ही तर बघितलं समोर, परत रेकॉर्डिंग केल्यानंतर 2-3 वेळा अजून बघितलं. म्हणजे ते कितीही बघितलं, नमन कितीही बघितलं तरी आपल्याला काय मन भरत नाही. आणि नमनातली तर गाणी 1 नंबर. त्याच्यामुळे नक्की जाऊन बघा, आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. आणि भेटू पुन्हा लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर काळजी घ्या. बाय बाय.